देखिया ना अगे पिछे नी गड्डी च ब्लैक होगी नी करके ब्रेक नी तू जट नाल यारी हुण कल तू तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, तुम्ही स्टार्टिंगला प्रीमध्ये जो व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ इंस्टाग्रामवरती अगदी ट्रेंडिंगला चालू आहे, तुम्ही बघू शकता. आणि भावांनो, तो व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपा आहे. तो कसा क्रिएट करायचा आहे ना, ते मी या व्हिडिओमध्ये सांगितले. तर भावांनो, फक्त आपल्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि जरा स्किप न करता बघा. ओके, तर चला भावांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओला जे पण काय प्रोसेस व मटेरियल लागणार आहे ना त्याविषयी. तर काय ना भावांनो, आजच्या व्हिडिओला जे बिटमार्क व XML फाईल लागणार आहे आणि त्या दोन्हीची XML फाईल व टेलिग्रामची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. टेलिग्रामवरती तुम्ही जायचं आहे, तिथून तुम्ही एक टेक्स्ट पेन देणार आहे, ती टेक्स्ट पेनची तुम्ही तिथून डाउनलोड करायची आणि शक्य झालं तर टेलिग्रामला देखील नक्की जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समधून बिटमार्क व सेक इफेक्टची XML फाईल डाउनलोड करून झाल्यानंतर ना सिम्पल तुम्हाला इथं आपलं लाईट मोशन ॲप्लिकेशन इथं ओपन करायचं आहे. आणि काय ना भावना, तुमचं इथं इंटरनेट डाटा ऑन असला पाहिजे. ओके, इंटरनेट ऑन असल्यानंतर खाली इथं टेम्पलेटवरती क्लिक करायचं आहे. टेम्पलेटवरती आल्यानंतर भावना तुम्हाला वरती दिसेल अपलोड XML फाईल. सिम्पल इथं अपलोडवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं सर्च करायचं आहे ॲटिट्यूड. ओके, ॲटिट्यूड सेक नाव असं सर्च करायचं आहे. इथं तुमच्यासमोर बिटमार्क व दोन्ही सेक इफेक्ट तुम्ही बघू शकता. इथं फाईल येऊन देईन. सिम्पल त्यांच्यावरती टॅप करून त्यांना इथं जे तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे भावना. ओके, बघू शकता अशा प्रकारे त्या थोडी लोडिंग व प्रोसेसिंग होती त्याची. बघू शकता भावना, अशा प्रकारे इथे ते ॲड होऊन जाईल. तर सिम्पली इथं नेक्स्टवरती क्लिक करून कंटिन्यू टू टाईमलाईनवरती त्याला घेऊन यायचं आहे. सेम प्रोसेस करून तुम्हाला आपली बिटमार्क देखील इथं इम्पोर्ट करायची. तर आता फक्त सेक इफेक्ट आपलं इथं इम्पोर्ट झालं आहे आणि काय भावना, तुम्ही बिटमार्क देखील सेम प्रोसेस करून ती इथं इम्पोर्ट करायची. तर आपली जी बिटमार्क ना भावनो, ती काय अशा प्रकारे असणार आहे. माझ्याकडे ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे मी काही तिथून आता सेम प्रोसेस करत बसत नाही. मी जर सांगितलं आपण सेक इफेक्ट इम्पोर्ट करायला जशी सेम प्रोसेस केली, सेम प्रोसेस करायची भावनो आणि इम्पोर्ट करून घ्यायचं. ओके, प्लसवरती क्लिक करायचं. मीडियावरती जाऊन हायकनवरती क्लिक करून तुमचा जो पण कोणता फोटो असणार आहे ना भावनो मॉडेलचा. ओके, तर तो फोटो तुम्ही इथून सर्वात आधी सिलेक्ट व ॲड करायचा. ओके, अशा प्रकारे या 3 डॉटवरती क्लिक करून पेल कॉम्पोरेशन एरिया इथं करायचं. ओके, याच्यावरती क्लिक करून याला ह्या आयकॉनवरती क्लिक करून याचे एंडिंगला याला घेऊन यायचे फोटोला. ओके, एवढं करून आल्यानंतर अशा प्रकारे समोर स्क्रोल करून EGBT आपली मधातली इथं एक कटला आवाज आहे तुम्हाला. ओके, मधातल्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर इथं एक कट लागून जाईल. एवढं करून आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं भावनो. मीडियावरती जाऊन ह्या आयकॉनवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून तुम्ही तुमच्या गॅलरीमधून इजी टेक्स्ट पेन जे इला देखील ॲड करून इला जे एंडिंगपर्यंत साईज वाढून घ्यायचे. मुवमेंट अँड ट्रान्सलेशनवरती जाऊन इला अशा प्रकारे खाली घेऊन यायचे. ह्या आयकॉनवरती क्लिक करून याची साईज वगैरे तुम्ही इथं ॲडजस्ट वगैरे करू शकता. ओके, तुमच्या हिशोबाने करून घ्या भावनो. याच्यानंतर परत समोर पाठीमागे यायचं आहे. इथे जी आपल्या मधातली भेटते हिच्यावरती येऊन टेक्स्ट पेनवरती क्लिक करून मधल्या आयकॉनवरती क्लिक करून इथे एक कट लावून द्यायचं आहे. तर भावना एवढं करून आल्यानंतर सिम्पली तुम्ही बॅक यायचं आहे. आपलं जे सेक इफेक्ट आहे ना, सेक इफेक्ट सारखं तुम्ही इथं ओपन करायचं. ओके, तर बघू शकता भावनो, काय तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. तर सर्वात यात तुम्हाला काय करायचं ना भावनो, आता बघू शकता तुम्ही इजी लाईन ते आपली भगव्या कलरची सिम्पली इथून कॉपी करायची. सिम्पली तिच्यावरती अशा प्रकारे टॅप करायचे. टॅप करून आल्यानंतर ना एक आपली जी 1, 2 आणि 3. ओके, या 3 ज्या लेअर या भावना आपल्या या तिन्ही लेअरला इथून काय करायचं आहे तुम्ही ह्या आयकॉनवरती क्लिक करून इथं कॉपी इफेक्ट करायचं आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर सिम्पली इथून बॅक यायचं आहे. बॅक करून झाल्यानंतर आपली जी बिटमार्क आहे ना, बिटमार्क इथं ओपन करायची. परत ह्या आयकॉनवरती क्लिक करून हे जे लेंथ इथं पेस्ट करायचे भावनो. त्याच्यानंतर काय करायचं आहे, 1 नंबरच्या याच्यावरती फोटोवरती क्लिक करून इफेक्ट 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून याला इथून डिलीट करायचं. ओके, डिलीट करून घ्यायचे भावनो. आणि 1 नंबरच्या फोटोचं इफेक्ट 1 नंबरच्या फोटोवरती जाऊन इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला पेस्ट इफेक्ट दिसेल, पेस्ट इफेक्ट करून द्यायचे. ओके, एवढं करून झाल्यानंतर भावनो आता सिम्पली काय करायचं, तुम्ही 2 नंबरचा फोटो जो आपला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस खोलून येईल. इफेक्टवरती जाऊन खाली 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे आणि याला देखील इथून तुम्ही डिलीट करून टाकायचं. ओके,
एवढं करून झाल्यानंतर भावनो समोर स्क्रोल करायचं आहे आणि 2 नंबरचा जो आपला टेक्स्ट पेनचा फोटो आहे तिच्यावरती क्लिक करून हे पिक्ट याला इथं पेस्ट करायचं आहे. ओके, तर इथं याला लागून जाईल. तर भावना एवढं करून झाल्यानंतर काय करायचं, तुम्ही स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर ही जी आपली भगवी कलरची जी पट्टी ना हिच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हिला अशा प्रकारे समोर स्क्रोल करायचं आहे आणि ही जी आपली इथं बीट येते इथं घेऊन हिला इथपर्यंत ही साईज वाढून टाकायची. ओके, तर एवढं करून झाल्यानंतर भावनो काय अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ इथं क्रिएट होऊन जाईल. तर आता सिम्पल काय करायचं आहे, परत बॅक यायचं आहे. आपलं जे सेक इफेक्ट आहे सेक इफेक्ट इथं परत ओपन करायचं आहे. सेक इफेक्ट ओपन करून झाल्यानंतर 1 नंबरचा तुमचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून झाल्यानंतर भावनो इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून याला इथून कॉपी इफेक्ट करायचं आहे. कॉपी इफेक्ट करून झाल्यानंतर 2 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. ओके, त्याच्यावरती आल्यानंतर ह्या आयकॉनवरती क्लिक करून इथून कॉपी लेअर करून घ्यायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर भावनो आता आपलं जे शेक इफेक्टचं काम आहे ते ऑलरेडी संपून गेलं. ओके, आता काय करायचं आहे, या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट 3 डॉटवरती क्लिक करून याला इथून पेस्ट इफेक्ट करायचं आहे. ओके, तर 1 नंबरच्या फोटोला आपल्या ऑलरेडी इथे इफेक्ट पेस्ट होऊन जाईल. त्याच्यानंतर काय करायचं आहे, समोर स्क्रोल करून इथं आल्यानंतर ह्या आयकॉनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायची. त्या लेअरवरती तुम्ही क्लिक करायचे. इफेक्टमध्ये जाऊन ह्या आयकॉनवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून काय करायचं ना, कॉपी इफेक्ट झाल्यानंतर इझी लेंथ ना हिला इथून डिलीट करायचं. ओके, कॉपी इफेक्ट करून घेतल्यानंतर इथे डिलीट करायचे. 2 नंबरच्या फोटोवरती टॅप करून इफेक्ट खाली 3 डॉटवरती क्लिक करून याला इथून पेस्ट इफेक्ट करायचे भावनो. ओके, तर भावनो तुम्ही स्टार्टिंगला फ्रीमध्ये जो व्हिडिओ पाहिला ना, तर आपला सेम व्हिडिओ इथं बनवून रेडी आहे. तर भावनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, कारण की तुमच्या चॅनलवरती ना भावनो असे इंटरेस्टिंग आणि ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भेटू भावनो पुन्हा एका नवीन व इंटरेस्टिंग असे व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.